मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये। आणि आज मी एक महत्त्वाचा विषय बोलणार आहे, तो म्हणजे आपण आपल्या पैशाची गुंतवणूक कुठे करावी। बऱ्याचशा वेळेस आपल्याला कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करायची असते। आपले जे काही थोडेफार पैसे आहेत, आपण काही जे सेव्हिंग करतो किंवा कुठेतरी आपलं अर्निंग आहे आणि ते अर्निंग आपल्याला कुठेतरी सेव्ह करायचं आहे, कुठेतरी त्या अर्निंगला एका ठिकाणी इन्व्हेस्ट करायचं आहे। तर या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्हाला की आपण काय काय आपल्याकडे पर्याय आहेत, आपण कुठे कुठे गुंतवणूक करू शकतो आणि आपण कशा प्रकारे आपला एक चांगला पोर्टफोलिओ बनवू शकतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीचा एक नवीन म्हणजे माहिती होईल किंवा तुम्हाला एक चांगलं फायनान्शियल लिटरेट होण्यासाठी माझं मदत होईल। तर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण इन्व्हेस्टमेंट किंवा आपण सेव्हिंग करतो म्हणजे काय करतो की आपले पैसे कुठेतरी वाढायला पाहिजेत, आपले पैसे कुठेतरी एक चांगला इंटरेस्ट रेट मिळाला पाहिजे, आपले ते पैसे एका वेळेनंतर त्याला एक चांगला रिटर्न मिळाले पाहिजेत, हा एक आपला एक प्रमुख उद्देश असतो। तर काय होतं मार्केटमध्ये किंवा आपल्या सभोवताली बरेचसे आपल्याला ऑप्शन दिसतात की आपल्याला याच्यामध्ये सेव्हिंग करू, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू किंवा या ॲसेट क्लासमध्ये करू, त्याच्यात करू। तर आपल्याला बऱ्याचशा वेळेस याच्यात काय होतं की कन्फ्युजन तयार होतं। बरेचसे ॲसेट क्लास आहेत, तुम्हाला म्हणजे ऑप्शन म्हणजे भरपूर आहेत की सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, किंवा बरेचसे जण तुम्हाला वेगवेगळे प्लॅन सांगत असतात किंवा कोणीतरी तुम्हाला याच्यात इन्व्हेस्ट कर, त्याच्यात कर हे सांगत असतं। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय आपल्याला नॉलेज किंवा आपल्याला काय गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ही चांगल्या ठिकाणी गेली का नाही हे आपल्याला लक्षात येईल। सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे याच्यामध्ये जी तुम्हाला मी सांगतो, ती म्हणजे आपल्या जी इन्व्हेस्टमेंट आहे, आपण जे पैसे गुंतवतो हे प्रमुख कारण त्याचं काय आहे हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं शोधलं पाहिजे। जर त्याचं प्रमुख कारण हे आहे की आपले पैसे वाढले पाहिजेत, आपले पैसेला इंटरेस्ट रेट चांगला मिळाला पाहिजे आणि आपले पैसे काही दिवसानंतर त्याची एक चांगली रक्कम म्हणजे अमाऊंट बनलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला व्याज आणि आपली जी मुद्दल आहे ती एका वेळेनंतर ती मिळाली पाहिजे। तर हे सगळ्यात महत्त्वाचा जर उद्देश असेल तुमचा, तर या ठिकाणी एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे आपल्याला महागाईपेक्षा जास्त रिटर्न मिळाले पाहिजेत। जर तुमची महागाई वर्षानुवर्ष जर आपल्या देशाची महागाई 6% आहे आपण जर म्हणजे पकडलं, तर तुमचे रिटर्न जे आहेत ते तुम्हाला कमीत कमी 12, 15, 14% रिटर्न मिळायला पाहिजेत वर्षानुवर्ष। तर तुमचे ते रिटर्न एका म्हणजे वेळेनंतर असं ठरेल की ते महागाईपेक्षा जास्त आहेत आणि तुम्हाला ते अमाऊंट चांगली जमा झालेली दिसेल। तर मग 12-14% रिटर्न देणारे ॲसेट क्लास कुठले आहेत, त्यात काय रिस्क आहे किंवा ते ॲसेट क्लासमध्ये काय काय गोष्टी आहेत। 6% 12% इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी भरपूर तुम्हाला वेगवेगळे ॲसेट क्लास आहेत। म्हणजे बरेचसे जण काय करतात की रिअल इस्टेट असेल, एक रिअल इस्टेट वेगळा ॲसेट क्लास आहे, त्याच्यासाठी त्याचे जी लागणारी रक्कम आहे किंवा त्याच्यावर जो मिळणारा परतावा आहे तो एक वेगळ्या प्रकारचा आहे। परंतु जे लिक्विड ॲसेट क्लासेस आहेत जे तुम्हाला कधीही ती रक्कम मिळू शकते शॉर्ट ड्युरेशनला, 2-4 दिवसात तुमच्या अकाउंटला, तर असे भरपूर ॲसेट क्लास आहेत। काही म्युच्युअल फंड्स आहेत, म्हणजे भरपूर म्युच्युअल फंड्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला जे चांगले रिटर्न देतात, जे 12, 15, 18% त्यांचे रिटर्न वर्षानुवर्ष तयार झालेले आहेत। तर हा एक ॲसेट क्लास आहे। हा ॲसेट क्लास मोस्टली याच्यात तुम्ही जर इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, जे की मोस्टली त्याचा जो ॲसेट आहे त्या फंडचं किंवा मोस्टली ज्या कार्पस आहे फंडचा हा इक्विटी फंडमध्ये जाईल, किंवा जे वेगवेगळ्या कंपन्या आहेत स्टॉक मार्केटच्या चांगल्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये जाईल, आणि तो जो तुमचा रिटर्न मिळणार आहे हा नक्कीच तुमच्या स्टॉक मार्केटच्या रिटर्नसारखा असेल किंवा त्याच्यापेक्षा चांगला असू शकतो, की जेव्हा तो मॅनेजर असतो, पोर्टफोलिओ मॅनेजर, तो चांगलं काम करतो। तर हा एक म्युच्युअल फंड हा एक सगळ्यात ट्रेंडिंग किंवा चांगला एक ॲसेट क्लास आहे, जे तुम्हाला भविष्यात लाँग टर्ममध्ये आणि एक कन्सिस्टंट रिटर्न मिळण्याची एक ह्याच्यात शाश्वती असू शकते। भरपूर याच्यात दुसरी गोष्ट आहे की काही युलिपचे प्लॅन्स आहेत। ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की युलिप इन्शुरन्स प्लॅन्स, त्याला युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन म्हणतो त्याला आपण। तर याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार युलिपमध्ये, त्याच्यात दोन्ही गोष्टी मिळतात तुम्हाला। एक तर तुम्हाला डिपेंडिंग ऑन द मार्केट त्याच्यामध्ये रिटर्न मिळू शकतात, आणि दुसरं इन्शुरन्स मिळू शकतो। पण याच्यात असं होतं की मोस्टली जो पार्ट आहे तुमचा, जर तुमचा जो पोर्टफोलिओ आहे कन्झर्वेटिव्ह पोर्टफोलिओ जर तुमचा फंड निवडला, तर त्याच्यात तुमचे रिटर्न हे थोडे कन्झर्वेटिव्ह येतात, 8-9% तुमचे रिटर्न येऊ शकतात, कारण मोस्टली पार्ट जो आहे तुमचा हा 30%, 35-40% तुमचा फंडचा पार्ट हा
थोडासा डेट फंडमध्येच म्हणजेच FDच्या रिटर्न एवढा जाईल आणि 60% पार्ट तुमचा इक्विटीमध्ये जाईल. त्या केसमध्ये तुम्हाला थोडे कन्झर्वेटिव्ह रिटर्न मिळतील. पण तो याचेही काही प्रो आणि कॉन्स आहेत की काही फायदे आणि काही तोटे आहेत. तोटे असे आहेत किंवा फायदा असा आहे की तुम्हाला इन्शुरन्स पण मिळू शकतो. दुसरा तोटा असा आहे की ह्याच्यात लाँग टर्म तुम्हाला पैसे विड्रॉल करता येत नाहीत. बरेचसे युलिप प्लॅन्स हे लॉक असतात, म्हणजे 5-6 वर्ष ते पैसे तुम्हाला काढू शकत नाहीत इन केस इमर्जन्सी असेल तर. हा एक ॲसेट क्लास आहे. दुसरा आहे की आपण मोस्टली इन्व्हेस्टमेंटच्या नावानं इन्शुरन्स पॉलिसी घेतो. थोडक्यात वेगवेगळ्या ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत त्याचे इन्शुरन्स पॉलिसीज डिझाईन केलेल्या असतात, जेणेकरून तुम्हाला त्याच्यात इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट हे दोन्ही याचं काय एक कोंबो बनवून दिला जातो, दोन्ही एकत्र करून दिलं जातं. आणि त्यावेळेस मोस्टली काय होतं की आपला उद्देश हा जर इन्व्हेस्टमेंटचा असेल तर त्याच्यात तो साध्य नाही होणार. जर तुमचा इन्व्हेस्टमेंटचा उद्देश असेल आणि तुमचा रिटर्न मिळण्याचा उद्देश असेल तर तो उद्देश तुमचा फुलफिल कधी होईल, ज्यावेळेस तुम्ही पूर्ण तुमची रक्कम किंवा पूर्ण तुमचं जे काय कॉर्पस आहे हा एक चांगल्या 12-15% रिटर्न मिळणाऱ्या ॲसेट क्लासमध्ये जाईल. आणि इन्शुरन्स कंपनीमध्ये काय होतं की तुम्हाला इन्शुरन्सचे पण पैसे तिथं सोबतच जातात आणि सोबत इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंटच्या वेळेस जेव्हा तुम्ही इन्शुरन्स कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून जाता तर त्याच्यात रिटर्नचा जो आहे तर बऱ्याचशा वेळेस काय असतं की ते कंपन्या तुम्हाला ॲश्युअर्ड रिटर्न देतात की हे तुम्हाला गॅरंटेड रिटर्न मिळेल या पॉलिसीचे. परंतु इथं एक गोष्ट असते ती म्हणजे जे रिटर्नचा इंटरेस्ट आहे हा थोडासा कन्झर्वेटिव्ह असतो, कमी असतो, म्हणजे 7-8% तुम्हाला मिळू शकतो जास्तीत जास्त. मग 8% पॉलिसीचा रिटर्न घेण्यापेक्षा किंवा 8% वाली पॉलिसी निवडण्यापेक्षा तुम्ही 12-14% इंटरेस्ट रेट मिळणाऱ्या ॲसेट क्लासमध्ये जर तुम्ही थोडंसं एंटर झालात, त्याच्यामध्ये जर तुमचे पैसे गेले तर तुम्हाला भविष्यात फास्ट आणि लवकर इंटरेस्ट म्हणजे तुमचे पैसे ग्रो होण्यास मदत होती. बरेचशा वेळेस आपण गोल्डचा विचार करतो ॲज अन इन्व्हेस्टमेंट, तर गोल्डसुद्धा एक चांगला ॲसेट क्लास आहे. आपण त्याच्यामध्ये मंथली इन्व्हेस्ट करू शकतो. बरेचसे गोल्डचे बॉन्ड्स आहेत किंवा फिजिकल गोल्ड्समध्ये सुद्धा आपल्याला एक चांगली इंटरेस्ट रेट मिळण्यास फायदा ठरतो की गोल्ड एक अशी ॲसेट क्लास आहे की त्याच्यात तुम्हाला 8-9% पर इयर एवढा इंटरेस्ट रेट मिळण्याचे आपण म्हणजे शाश्वती किंवा आपण तेवढं कन्सिडर करू शकतो. जेव्हा तुम्ही शेअर मार्केटच्या नंतर जर कुठला ॲसेट क्लास असेल किंवा म्युच्युअल फंड नंतर जर ॲसेट क्लास असेल ते चांगलं रिटर्न देईल तर ते नक्कीच आहे. गोल्ड, सिल्वर हे दोन्ही ॲसेट क्लास चांगले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काही जणांना वाटतं की FD वगैरे करावं, तर FDचे सुद्धा रिटर्न एक कन्झर्वेटिव्ह असतात. आताच म्हणजे जसे तुमचे RBIचे इंटरेस्ट रेट कमी होतात तसे FDचे इंटरेस्ट रेट कमी होतात. मोस्टली ज्या चांगल्या बँक आहेत त्याच्यातही तुम्हाला ते बँक शोधणं गरजेचं आहे की कुठली बँक किती टक्के इंटरेस्ट रेट देते. बऱ्याचशा साध्या बँक ज्या असतात मल्टीस्टेट बँक्स किंवा कोऑपरेटिव्ह बँक्स तर यांचा इंटरेस्ट रेट थोडा जास्त असतो, परंतु थोडीशी रिस्क जास्त असते कारण त्या बँकेचा बिझनेस तेवढा मोठा नसल्यामुळं मे बी काही वेळेस बँक्स एखादी कोलॅप्स होऊ शकते, त्यावेळेस तुमचे पैसे इनसिक्युअर्ड म्हणजे सिक्युरिटी राहत नाही त्या पैशाला. तर अशा बँक थोडं रिटर्न जास्त देतील परंतु त्याच्यात थोडंसं रिस्क जास्त असते. हे सुद्धा एक म्हणजे तुम्हाला कन्सिडर करणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्हाला गुंतवणूक करायची किंवा इन्व्हेस्टमेंट करायची. जसं नॅशनल बँक आहे त्या ज्यांचा बिझनेस मोठा आहे तर त्या बँकेमध्ये तुम्हाला FD मिळेल, परंतु त्याच्यात अशी गोष्ट आहे की ज्यावेळेस तुम्हाला FD करायची त्या केसमध्ये इंटरेस्ट रेट अशा बँकेचं थोडंसं कमी असतात. 7% मॅक्सिमम 6.5% तुम्हाला इंटरेस्ट रेट जर या FDवर मिळतात. आणि तर त्यावेळेस तुम्हाला हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. काही पोस्ट ऑफिस इन्शुरन्सच्या स्कीम्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला तिथेही एक गुंतवणुकीचा पर्याय वेगळा अवेलेबल आहे. पण ती पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये PLI स्कीम, पोस्ट इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स स्कीम्ससुद्धा एक नवीन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत. त्याच्यात तुम्हाला इन्शुरन्स पण मिळतो आणि इन्व्हेस्टमेंट पण मिळते. पण इथेही तुम्हाला एक डिटेल अभ्यास करणं गरजेचं आहे की लॉक इन पिरियड किती आहे त्या इन्व्हेस्टमेंटचा, टोटल इंटरेस्ट रेट किती आहे. तर मोस्टली कुठल्याही इन्शुरन्स पॉलिसीचा इंटरेस्ट रेट जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर 6-7% त्याच्यात असतो. आणि मग काही इन्व्हेस्टमेंट त्याच्यात आपल्याला कसे काय करायचं, तर ज्यावेळेस तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची त्यावेळेस तुमचे रिस्क आणि तुमचे रिटर्न हे दोन्ही गोष्टी तुम्हाला पॅरलली विचार करावा लागतो आणि त्यानुसार तुमचा एक चांगला पोर्टफोलिओ त्याच्यानंतर बनतो.
सुरुवातीच्या काळात तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की कुठला असेट क्लास चांगला आहे, कुठला म्हणजे कशामध्ये किती रिटर्न आहे आणि कशामध्ये किती लॉक इन आहे. पण तो एक होलिस्टिक तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला एक चांगला अंदाज येईल आणि तुम्हाला एक कॉन्फिडंटली तुम्हाला त्याच्यात इन्व्हेस्ट करण्यासाठी तुम्हाला एक आत्मविश्वास तयार होईल. तर या व्हिडिओचा उद्देश हाच होता की आपल्याला एक फायनान्शियली लिटरसी मिळावी, आपण एक चांगले वेगवेगळे ॲसेट क्लास आपल्याला माहीत व्हावे आणि त्याच्यानंतर आपण आपली जी काय गुंतवणूक आहे ती एक व्यवस्थित चांगलं डिसिजन करावी हाच होता. थँक्यू.